नमस्कार प्रेक्षकांनो, नशिबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. उर्वशीला मागचे सगळे प्रसंग आठवत असतात. गिरिजा कशी सुटली आणि त्यामुळे तिचा खूप मनस्ताप झालेला असतो. ती स्वतःशीच म्हणते की आता गिरिजा माझ्या हात धुवून मागे लागणार आहे. तितक्यात गिरिजा तिथं येते आणि माझ्याबद्दल बोलत होतात का असं विचारते. ते काय ना, तुमचं डोकं खूप दुखत असेल ना, कारण डोक्याला खूप ताप झाला तुमच्या, त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी औषध घेऊन आले होते. उर्वशी रागातच म्हणते, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या खोलीमध्ये यायची, निघायचं इथून, आणि किती वेळा वाचशील ग, एक ना एक दिवस सापडशीलच ना, त्याच्यामुळे लायकीमध्ये राहायचं. गिरिजा म्हणते, अहो मी नेहमीच लायकीमध्ये राहते. पण कसं आहे ना आत्ते सासूबाई, तुम्हाला जरी वाटलं ना की खोटं कितीही चमकदार असलं तरीसुद्धा ते एक ना एक दिवस सत्यापुढे झुकतंच. आज कसं झालं, तुम्ही मला किती प्रयत्न केले अडकवण्यासाठी, पण ऐनवेळी रुद्रने येऊन मला वाचवलंच. शेवटी सत्य काय आहे ते सर्वांसमोर येणारच आहे आणि तो दिवस दूर नसेल. आता इकडे देवकीची काळजी घेण्यासाठी नागेश्वरने एक बाई ठेवलेली असते आणि ती गोळ्यांची वेळ झाली म्हणून देवकीला विठवते. देवकी विचारते की बाकीची माणसं कुठं गेलीत, तेव्हा ती सांगते की इथे कोणीच नाही आहे आणि तुझ्यासाठी मी एकटीच बरी आहे. मी काय म्हणते, त्या नागेश्वर साहेबांना काय पाहिजे ते देऊन टाक ना एकदाचं, म्हणजे तू पण सुटशील. कशाला उगाच झंझट लावतेस डोक्याला. आता ती तिला घेऊन जात असते तेव्हा तिथेच असणारा एक फ्लॉवर पॉट देवकी उचलते आणि त्या बाईच्या डोक्यामध्ये घालते. ती खाली बेशुद्ध होऊन पडते आणि त्या संधीचा फायदा घेऊन देवकी तिथून पळून जाते. आता इकडे गिरिजा सावीच्या खोलीमध्ये येते आणि तिला विचारू लागते की माझी पर्स तू कुठे लपून ठेवली आहेस ग. त्या दिवशी नाही का मी बाहेर जाणार होते तेव्हा तू माझी पर्स डायनिंग टेबलच्या खाली लपून ठेवली होतीस ना, तसंच आता कुठे लपून ठेवली असती सांग. सावी म्हणते, माझा काय संबंध त्याच्याशी, तुझी तू बघून घे. गिरिजा म्हणते, अगं असं काय करतेस, कारण मला बाहेर जायचं आहे, खूप अर्जंट काम आहे. पर्स नसेल तर मी जाणार कशी ना, त्यापेक्षा कुठे असेल तिथे मला सांग, मी घेऊन येते. सावी म्हणते, हे बघ मला काही माहीत नाही आहे, त्याच्यामुळे तू दुसरीकडे शोध. गिरिजा आता तिला मुद्दाम उकसावत असते आणि म्हणते की प्रभास काकांचा तूच खून केलास ना, म्हणजे माझी पर्स लपून ठेवली म्हणून मला तिकडे जायलाच उशीर झाला आणि तुझा हाच प्लॅन होता ना की त्यांचा आळ माझ्यावरती आला पाहिजे खुणाचा आणि मग तू रुद्रच्या आयुष्यामध्ये येशील, हाच प्लॅन होता ना तुझा. सावी म्हणते, काही काय बोलतीये, मी असं काहीच केलेलं नाही आहे. प्रभास काकांच्या खुनाशी माझा काय संबंध, मी तर ते फक्त मावशीने सांगितलं होतं म्हणून तुझी पर्स लपून ठेवली होती. आणि ती ओघाओघामध्ये सगळं खरं बोलून टाकते. पण हे सगळं रुद्र ऐकतो. गिरिजाला तर खूप आधार मिळतो की रुद्रने सगळं ऐकलं असेल, मात्र होतं उलटंच. रुद्रने मावशीचं नाव ऐकलेलंच नसतं आणि हे पाहून सावीला मात्र खूप आनंद होतो आणि ती म्हणते की मी सांगते ना खरं काय झालं, कारण कसं आहे ना, ही गिरिजा कधी पण बाहेर जाते आणि मग त्यामुळे सगळा त्रास तुलाच होतो. हा त्रास मला बघवत नव्हता, त्याच्यामुळे आता तीसुद्धा कुठेतरी बाहेर जाईल म्हणून मी ती पर्स लपून ठेवली होती. आता सावी खोटं बोलून बरोबर रुद्रला ती जे वागली ते कसं बरोबर होतं ते पटवून देते. रुद्र तिला म्हणतो, सावी तुझे इंटेन्शन कधीच चुकीचे नसतात, पण मार्ग चुकतो. एखाद्याला जर बदलायचं असेल ना तर त्याला दमदाटी करून नाही, शिक्षा करून नाही, तर त्याला समजावून बदलायला हवं. आता गिरिजा हतबल होते आणि तिथून निघून जाते. देवीसमोर येऊन हात जोडते. त्या ठिकाणी आधीच वासंती देवीची प्रार्थना करत असते. वासंती तिला समजून घेते. कळते मला तुझी मनस्थिती फारशी चांगली नसणार आहे, पण हे सगळं इतकी वर्ष मी घरामध्ये सगळं पाहत आली आहे, त्यामुळे मला या सगळ्याची सवय झाली आहे. पण गिरिजा म्हणते, मला आता असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता पोलिसांना जाऊन सगळं काही सांगावं. वासंती म्हणते, पण या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण तुला इतक्या दिवसामध्ये कळालंच असेल. यांचा आणि उर्वशीचा खरा चेहरा तेव्हाच समोर येईल जेव्हा रुद्र त्याच्या डोळ्यांनी त्यांनी केलेली कर्म पाहिल आणि तोपर्यंत आपल्याला संयम ठेवावाच लागेल. इतकी वर्ष मी हेच केलं आहे. आता गिरिजा खूप हतबल झालेली असते, कारण रुद्राचाच तिच्यावरती विश्वास नाही आहे, तो तिच्याशी बोलत नाही त्याच्यामुळे. तेव्हा वासंती तिला सल्ला देते की तू तुझ्या आईशी बोलून ये. मग गिरिजा नमस्कार करते आणि मंदिरात निघते. इकडे सुभानराव येतो तेव्हा ती बाई बेशुद्ध असते. तो तिला उठवतो आणि विचारतो की अहो देवकी कुठं गेली. ती बाई सांगते की अहो
ती पळून गेली. हे काय, इथेच एक फ्लॉवर पॉट होता, तो तिने माझ्या डोक्यामध्ये मारला आणि पळून गेली. आता सुभानराव चांगलाच घाबरतो. अहो, तुम्हाला कळते का, आता नागेश्वर साहेब तुम्हाला आणि मलासुद्धा जिवंत सोडायचे नाहीत. आता त्यांना सांगावं तर लागणारच आहे. आणि मग सुभानराव फोन करून सांगतो की देवकी पुन्हा पळाली. पण नागेश्वर अतिशय थंड डोक्याने म्हणतो की ठीक आहे, शोधा तिला आसपास कुठेतरी. असंही ती आजारी आहे ना, मग जास्त लांब जाणार नाही ती. तुळजापुरामध्येच तिला शोधा. तेव्हा लगेच सुभानराव कामाला लागतो. आता इकडे देवकी बरोबर देवी आईच्याच मंदिरामध्ये आलेली असते आणि ती विचार करते की मला इथे जास्त काळ थांबता येणार नाही. एकतर मला हे गाव सोडून तरी जावं लागेल किंवा इथे एखादा असा व्यक्ती मला सापडायला हवा की ज्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकते. पण असा व्यक्ती कोण सापडेल मला? तेव्हा तिला रुद्र आणि गिरिजाची आठवण होते आणि ती मनात विचार करते की नागेश्वरचा मुलगा तो जरा चांगला वाटतोय, त्याची मदत मी नक्कीच घेऊ शकते. पण तो मला सापडणार तरी कुठे? आता ती या सगळ्याच विचारामध्ये असते. तितक्यात गिरिजा त्या ठिकाणी आलेली असते आणि ती तिच्या आईसोबत बोलते. देवकी तिला बोलताना पाहते. मनातच देवीचे आभार मानते. देवी आई, जेव्हा जेव्हा मला गरज असते तेव्हा तेव्हा ही मुलगी बरोबर माझ्यासमोर कशी येते गो. आणि आता ती तिला भेटायचं ठरवते. पण इकडे गिरिजा खूप दुःखी असते. ती तिच्या आईशी बोलू लागते. खूप दिवस झाले ना गं, आपण भेटलो नाही. पण मी तरी काय करू? मी बाबांना गमावलं, मोनूलासुद्धा माझ्यापासून लांब केलं. आता माझ्या हातामध्ये काहीच नाही राहिलं आणि परिस्थिती तर अशी निर्माण झाली आहे की माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही. ज्याच्या जीवावरती मी तिथं राहत होते त्या रुद्राचासुद्धा मी विश्वास गमावला आहे. कधी कधी तर असं वाटतं सगळं जाऊन पोलिसांना सांगून टाकावं, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही माहिती आहे मला. कारण रुद्र कधीच त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. पण रुद्रनं कसं सांगावं की त्यांचीच सख्खी माणसं, जवळची माणसं त्यांना फसवतायत. आता तिचं हे सगळं बोलणं देवकीने ऐकलेलं असतं. त्याच वेळेस तो भंगारवाला तिथून जात असतो, ज्याने रुद्रचा मोबाईल उचललेला असतो. तो गिरिजाला पाहतो. कड्यावर यांनाच मी पाहिलं होतं हे त्याला आठवतं आणि मग त्याच्या जवळचा मोबाईल तो द्यायचं ठरवतो. आता समोर जाऊन देण्यापेक्षा तो तिच्या शेजारीच तो मोबाईल ठेवून देतो, कारण त्याला पोलिसांची झंझट नको असते आणि तो तिथून निघून जातो. गिरिजाचं त्याच्याकडे लक्षच नसतं. तितक्यात देवकी तिथं येते आणि तो मोबाईल हातामध्ये घेते. तिला असं वाटतं की तो गिरिजाचा आहे आणि तिने तिथेच ठेवला आहे. ती पुढे जाणार तितक्यात नागेश्वरची माणसं तिथे येतात आणि तिला तिथेच पकडतात. गिरिजा ते पाहते आणि तिला वाचवण्यासाठी पुढे धावते. मात्र ते गुंड तिला धक्का मारतात आणि देवकीला तिथून घेऊन जातात. गिरिजाच्या डोक्याला मार लागलेला असतो, त्याच्यामुळे तिला काही त्यांचा पाठलाग करता येत नाही. इकडे सावी रुद्रासाठी मुद्दाम चहा घेऊन येते आणि गिरिजाला कशी त्याची काळजीच नाही आहे हे दाखवून देत असते. तिच्याकडूनच रुद्राला कळतं की गिरिजा बाहेर गेलेली आहे. रुद्रालासुद्धा आश्चर्य वाटतं की गिरिजा मला चहा द्यायचं सोडून कशा काय बाहेर गेल्या, कारण दररोज सकाळी गिरिजाच त्याला पहिला चहा देत असते. आता रुद्र तिने आणलेला चहा पितो आणि ते चहाचं खूप कौतुक करतो. तो सावीला म्हणतो, मला तुझं ना खरंच खूप कौतुक वाटतं. मध्ये इतक्या काही गोष्टी घडून गेल्या तरीसुद्धा तू ते काहीच डोक्यात ठेवलं नाही आणि आपली मैत्री अशीच राहू दिली. तेव्हा सावी म्हणते, अरे आत्तापासूनची मैत्री नाही आपली, खूप पूर्वीपासूनची आहे. एवढ्या तेवढ्याने ती तुटणार नाही आहे आणि ती दोघीही एकमेकांना टाळ्या देतात. आता इकडे गिरिजा घरी येते तेव्हा वासंती तिच्या डोक्याला बर्फाने शेकवू लागते, कारण तिच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो. तेव्हा वासंती तिला विचारते, तू देवळात गेली होतीस की कुठे धडपडायला गं? तेव्हा गिरिजा तिला सांगते की आई, मी देवकी मावशींना वाचवत होते. आता मात्र वासंतीलाही खूप धक्का बसतो. अगं पण आपण असं समजत होतो ना की देवकी यांच्या ताब्यात आहेत. तेव्हा गिरिजा म्हणते, वाटत होतं नाही आई, आता खात्रीच पटली आहे. ते नागेश्वरचेच गुंड होते. बहुतेक देवकी मावशी त्यांच्या तावडीतून पळाले असतील आणि त्यामुळेच ते त्यांना पकडायला आले होते. पण मी त्यांना वाचवू नाही शकले. ते पुन्हा गुंड त्यांना घेऊन गेले. आई, मला स्वतःचाच खूप राग येतोय. असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता पोलिसांना सगळं सांगून टाकावं.
आणि नागेश्वर घोरपडेंचा सगळा चेहरा जगासमोर आणावा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. नागेश्वर मुद्दाम रुद्र आणि गिरिजाला गुढी उभारण्याचा मान देतो, पण त्याच्यामागे त्याची कुठला डाव आहे हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.